तुमचा पैसा 17-18% भारतात वाढतो, अमेरिकेत तो 3% आणि 4% वाढेल. त्यामुळे मोस्ट ऑफ द जो इमिग्रंट आहे, विद्यार्थी आहे, आजकाल सुजग आहे. त्याला माहिती आहे भारत इज अ ग्रोथ कंट्री. पुढच्या 5-10 वर्षात आंतरराष्ट्रीय शिक्षण तुम्ही कसं बदलताना बघताय? कारण मध्ये असं एक झालं होतं की आता अमेरिकेत जाणं कठीण झालंय. तुमच्याशी बोलल्यावर वाटतं एवढा सोपा मार्गच नाहीये मराठी मुलांना अमेरिकेला जायला. पण तुम्ही आज ती सोय करून दिली. तो बदल कसा बघता तुम्ही? मीडिया माझ्या मते ही एक दुहेरी तलवार आहे, राईट. काही मीडिया पॉझिटिव्ह दाखवते आणि काही मीडिया एक फिअर मॉंगरिंग करते. तर अमेरिकेबद्दल फिअर मॉंगरिंग जास्त करतात. जे जुनं मॉडेल आहे त्यामध्ये होतं काय, तुम्ही एक 70-80 लाखाचा खुर्दा उडवता आणि तुम्हाला इंटर्नशिप पण मिळत नाही. ते Tier 2 Tier 3 युनिव्हर्सिटीत तुमचं शिक्षण होतं थिअरीमध्ये. आणि अमेरिकेचा एक लॉ आहे की शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला फक्त 90 दिवस आहेत. 90 दिवसात तुम्हाला ऑफर नाही मिळाली तर तुम्हाला ते परत जावं लागेल तुमच्या देशामध्ये. 88% विद्यार्थी एक 60-70 लाखाचं लोन घेऊन डोक्यावरती घेऊन परत भारतात माघारी येतात. का? त्यांना 90 दिवसात जॉब मिळत नाही, राईट. कारण की त्यांनी काम केलेलं नसतं, इंटर्नशिप नसते, त्यांना माहितीच नसतं आणि ते घाबरलेलेच असतात. फ्रॉम डे 1 दे आर स्केअर्ड, राईट. दॅट्स वेअर गुरु एज्युकेशन आणि गुरु ग्रुप ऑफ कंपनीज वी बिकम द सेव्हियर. आम्ही त्यांना पूर्ण कंप्लीट क्लॅरिटी देतो आणि ॲज दे ग्रॅज्युएट त्यांना ऑफर दिलेलीच असते, कारण त्यांनी आपल्याशी इंटर्नशिप केलेलंच असतं असं. तर हे सर्वांसाठीच आपण उपलब्ध करतोय, राईट. हे करताना अमेरिकेचं पण भलं होतं, कारण की आम्ही त्यांना स्टेम फोकस्ड एज्युकेशन देतो आणि त्या विद्यार्थ्याला आपण अमेरिकेत पण ठेवतो. म्हणजे अमेरिकेत तुम्हाला शिक्षण दिलं आणि नंतर अमेरिका लुजेस दॅट बेस्ट टॅलेंट टू सम अदर कंट्रीज, तर त्या विद्यार्थ्यांना तिकडे ठेवतो. आता त्याला तिकडे ठेवल्यानंतर भारताचा पण विकास होतो, कारण तो फर्स्ट जनरेशन इमिग्रंट आहे. जसे त्याला पैसे मिळतात तो पैसे त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांच्या कुटुंबावरती खर्च करणार. तुमचा पैसा 17-18% भारतात वाढतो, अमेरिकेत तो 3% आणि 4% वाढेल. त्यामुळे मोस्ट ऑफ द जो इमिग्रंट आहे, विद्यार्थी आहे, आजकाल सुजग आहे. त्याला माहिती आहे भारत इज अ ग्रोथ कंट्री. कारण ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, यंग पॉप्युलेशन आहे आणि एव्हरीबडी शुड बेट ऑन इंडिया. आता तो जर सीओ मराठी झाला तो महाराष्ट्रात करेल. हे सीओ आहेत तेलुगू, तर ते जात आहेत हैदराबादमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये जात आहेत. आणि इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम, इट्स जस्ट अ स्मॉल फिक्स. जर मी 1000-2000 विद्यार्थ्यांना घेऊन जातोय, पुढच्या 20 वर्षामध्ये ती पूर्ण फळी व्हाईस प्रेसिडेंट, डिरेक्टर्स तयार होऊन जाईल. आणि ऑल यू नीड इज जस्ट दॅट फोकस आणि त्या व्हॉल्यूममध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणं.